वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये प्रॉब्लेम बेस्ड ऑन मीन, रॉ डेटा, अनग्रुप डेटा आणि ग्रुप डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन मीडियन ऑफ रॉ डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। तर एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत। आपण मीडियनमध्ये रॉ डेटा, अनग्रुप डेटा आणि ग्रुप डेटा असे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे आणि मोस्टली अशा टाईपचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। तर एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्हाला तिथे फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, आता मीडियन म्हणजे काय, फाइंड द मिडल व्हॅल्यू ऑफ द ऑब्झर्वेशन। जो सुद्धा आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे त्याची आपल्याला मिडल व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची आहे। बघा इथे एक्झाम्पल बघा, हे आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे आणि यांची आपल्याला काय करायची, मिडल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर ऑड असतील तर आपल्याला हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इवन असेल तर आपल्याला हा वाला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा टाईपचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। प्रॉब्लेम बेस्ड ऑन मीडियन रॉ डेटा। आता रॉ डेटा म्हणजे काय, सिम्पली आपल्या नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्याची मिडल व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची। बघा क्वेश्चन 1चं सोल्युशन एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत। फाइंड द मीडियन ऑफ फॉलोइंग डिस्ट्रीब्यूशन 20, 30, 15, 15, 10, 21, 32 अँड 50। बघा मीडियनमध्ये काय करायचं, अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। काय करायचं, अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। बघा अरेंज द डेटा, अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। तर इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं। बघा छोटी व्हॅल्यू कोणती आहे, म्हणजे काय करायचं, मिनिममपासून आपल्याला मॅक्झिममकडे जायचं आहे। बघा 10 नंतर 1, 10, 15, 20, 21, 10, 15, 20, 21, 10, 15, 20, 21, then 30, 32 and 50, 30, 32 and 50। बघा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथे काउंट करायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7। बघा म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे आपली, n = 7। कसा फंक्शन आहे आपल्याला, ऑड आहे। ऑब्झर्वेशन कसं आहे, ऑड आहे। n = 7 कसं आहे, ऑड आहे। आपल्याला काय करावं लागेल, मीडियनसाठी हा वाला फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल। बघा मीडियनचा फॉर्म्युला यूज करू। मीडियन = n+1 / 2 ऑब्झर्वेशन किंवा प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन। बघा एनची व्हॅल्यू किती आहे, 7, 7 + 1 / 2 ऑब्झर्वेशन, प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन किंवा इथे नुसतं मी ऑब्झर्वेशन लिहिलं आहे। 7 + 1 किती होईल, 8 / 2 किती होईल, 4th प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन, 4th ऑब्झर्वेशन किंवा 4th प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन। बघा मीडियन = बघा 4th ऑब्झर्वेशन बघा कोणतं इथे, 1, 2, 3, 4th। बघा 21 इथे काय झालं, बघा हे 21 तुमचं काय झालं, मीडियन झालं ह्या डेटाचं। बघा मीडियन = 21, 4th ऑब्झर्वेशन, हे झालं तुमचं आन्सर। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। बघा आता नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 2चं सोल्युशन सेम क्वेश्चन 2ला सॉल्व करू। इथे क्वेश्चन 2चं सोल्युशन, फाइंड द मीडियन ऑफ स्कोर ऑफ क्रिकेट प्लेयर। डेटा आपल्याला दिलेला आहे बघा इथे। फर्स्ट ऑफ ऑल अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर, अरेंज डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर, अरेंज डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। बघा सर्वात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 9, देन 10। बघा 9, हे बघा इथे मी टिक करून ठेवतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। 9 झालं, 10 झालं,
then 11, then 21 बघा, then 11, then 21, then 4950, 4950, then 90 and 100, and 90 and 100 बघा. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन काउंट करा. n इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 बघा. n ची व्हॅल्यू किती? 8 तुमचा काय इवन आहे. 8 तुमचा काय इवन आहे. मग आपल्याला हा वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. मीडियन इज इक्वल टू मीडियन इज इक्वल टू n/2. इथे वाटलं दिलं चालेल ऑब्झर्वेशन प्लस n/2 प्लस 1 ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2. मग n ची व्हॅल्यू किती? 8. इथे काय येईल? 8/2 ऑब्झर्वेशन प्लस इथे काय येईल? 8/2 प्लस 1 ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2. 8/2 काय येईल? फोर्थ प्लेस ऑब्झर्वेशन. बघा कुठलं? फोर्थवालं. 8/2 किती येईल? 4. देन 8/2 किती? 4th. 4 + 1 किती? 5th ऑब्झर्वेशन. म्हणजे 5th प्लेसचं ऑब्झर्वेशन. तुम्ही असं लिहू शकता इथे प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन असं पण लिहू शकता. 2. आता 4th प्लेसचं ऑब्झर्वेशन घेऊ आणि 5th प्लेसचं ऑब्झर्वेशन घेऊ. बघा 4th प्लेसवाला ऑब्झर्वेशन 1 2 3 4th म्हणजे 20 हे झालं तुमचं 4th वालं. देन 5th वालं हे झालं. बघा 1 2 3 4th and 5th. 4th प्लेसचं ऑब्झर्वेशन काय? 21 आणि 5th प्लेसचं काय? 49 डिवाइड बाय 2. बघा 49 + 21 49 + 21 तुमचं होईल 70/2 म्हणजे आन्सर तुमचं येत आहे 35. बघा मीडियन तुमचं किती आला इथे? 35. बघा अशा प्रकारे तुमची जर ऑड आणि इवन व्हॅल्यू असेल तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिम्पली तुम्हाला इथे स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला इथे सॉल्व करायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.